मी सुधीर पाटील आपलं स्वागत करतोय माझ्या नवीन चॅनलवर, दॅट इज माय स्कूल या चॅनलवर. आणि या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक सायन्सचा व्हिडिओ वेळोवेळी मिळत जाईल. तुर्तास मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सायन्स पार्ट फर्स्ट मधील ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर नंबर फर्स्ट मधील तुमचा ग्रॅव्हिटेशनचा कन्सेप्ट. तुम्हाला सर्वांना आयझॅक न्यूटन हे नाव परिचित आहे. ओके, या नावाने आपल्याला एक कन्सेप्ट दिलेला आहे आणि तो कन्सेप्ट म्हणजे होतो ग्रॅव्हिटेशनल कन्सेप्ट. आणि याच ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट बद्दल आपल्याला आज शिकायचं आहे. ओके, या चॅप्टरमध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नंतर त्याच्यानंतरचे केपलर्स लॉ, तुर्तास मी केपलर्स लॉ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर ग्रॅव्हिटेशन बद्दल आपण थोडक्यात समजून घेऊ. आणि ग्रॅव्हिटेशन बद्दल तुम्हाला जी माहिती आहे, जी कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय, जसं आपण सायन्स शिकतोय स्टेट बोर्डचं, त्यानुसार आपल्याला सर आयझॅक न्यूटनला एवढं तरी परिचित आहे की एक ऍपल होता. ओके, आणि तो ऍपल त्यानं झाडावरून पडताना खाली बघितला. आणि हाच ऍपल झाडावरून पडताना जेव्हा खाली बघितला तेव्हा न्यूटनच्या डोक्यामध्ये एक विचार आला. न्यूटननं दुरून बघितलं, न्यूटननं याला दुरून फोकस केलं आणि बघितलं की हा ऍपल खालीच का पडला. खाली पडला म्हणजे कुठे खाली पडला, म्हणजे पृथ्वीच्या दिशेनं कसा काय आला. ओके, आपल्याला माहित आहे की व्हर्टिकली तो डाऊनवर्ड डायरेक्शन आला, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन तो खाली पडला, पृथ्वीकडे खेचला गेला, नॉट ए हॉरिझॉन्टल डायरेक्शन. त्याला असं वाटलं की प्रत्येक गोष्ट ही पृथ्वीच्या सरफेसकडे अट्रॅक्ट केली जाते. मग पृथ्वीच्या सरफेसकडे जर अट्रॅक्ट केली जात असेल तर ही असाच का बरं होते, हा अशा पद्धतीनं इकडे फ्लाय का नाही झाला, हॉरिझॉन्टल डायरेक्शननं का नाही झाला, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनच कशा प्रकारे आला, याचा कन्सेप्ट न्यूटन्सनं आपल्याला दिलेला आहे. आणि न्यूटनने याबद्दल एक गोष्ट आणखी सांगितली आहे की याच्या मागे काहीतरी फोर्स असतो, याच्या मागे काहीतरी फोर्स असेल असं त्याच्या डोक्यामध्ये आलं. ओके, हा प्रत्येकाचा विचार करण्याचा तर आपल्याला एखादी गोष्ट खाली पडताना आपण नाही विचार करत ती खाली काय येते. न्यूटनला त्यावेळेस विचार करण्यात आला आणि न्यूटनने त्याचं सोल्युशन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. ओके, आणि ते सोल्युशन तुम्हाला सायन्सच्या पार्ट फर्स्ट मध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आणि त्याच कन्सेप्ट बद्दल आपल्याला समजायचं. आता सध्या आपल्याला ग्रॅव्हिटेशन याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? एक ग्रॅव्हिटेशन असतं आणि एक दुसरं असते ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन अँड ग्रॅव्हिटी हे दोन महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत. ग्रॅव्हिटेशन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, दॅट इज द ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी. अँड ग्रॅव्हिटी means the force of attraction between the objects and the earth. The force of attraction between the object. ही आपली पृथ्वी आहे आणि ही पृथ्वी आणि इकडचा कुठला तरी एखादा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्ट मधला आणि पृथ्वी मधला जो काही फोर्स असेल त्या फोर्सला म्हणतात ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणतात? तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज. युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन बॉडीमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जसा हे दोन पेन आहे, या दोन पेन मध्ये असणारा फोर्स म्हणजे हा पेन याच्याकडे खेचला जातो, हा पेन याच्याकडे खेचला जातो. जरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जरासाही आपल्याला खूप वीक फोर्स म्हणून आपण जरी ओळखत असलो तरी याचं कार्य खूप मोठं आहे. मी या पृथ्वी तलावर उभा आहे, तुम्ही सर्वजण या पृथ्वी तलावर उभे आहे, सर्व वस्तू आपल्या जागच्या जागेवर आहे. तुम्हाला माहित आहे पृथ्वी आपली जरी गोल असली तरी कुणी असे आहेत, कुणी असे आहेत, ओके, कुणी असे आहेत, तरी पृथ्वीच्या सरफेसला जॉईन होईल. ओके, म्हणजे या सर्वांमध्ये काय असणार आहे? एक कुठला ना कुठला काय असणार आहे? फोर्स असणार आहे. मग हा फोर्स कुठला आहे? या फोर्स बद्दलच आपल्याला न्यूटननं सांगितलं आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. सर्वात आधी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देतोय. ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी यामधला डिफरन्स काय असतो, ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी मधला डिफरन्स सर्वात महत्त्वाचा समजून घ्यायचा पार्ट या चॅप्टर मधला म्हणजे ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी मधला फरक. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय होतं? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट in the universe. The force of attraction between any two objects in the universe and the force of attraction between any two objects मतलब काय? ऑब्जेक्ट अँड दी अर्थ. एखादा ऑब्जेक्ट असेल आणि अर्थ मधला जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला म्हणतात ग्रॅव्हिटी. अँड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स, दॅट्स ए ग्रॅव्हिटेशन. कुठल्याही दोन ऑब्जेक्ट, युनिवर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट्स अँड दी अर्थ. ओके, आपल्याला एक गोष्ट आणखी माहित आहे ग्रॅव्हिटेशन बद्दलची. ग्रॅव्हिटेशन मध्ये जेव्हा ऍपल पडताना बघितला तेव्हा हा ऍपल पृथ्वीच्या डायरेक्शननं खाली आला. ओके, हे तुम्हाला माहित आहे. आता याच्यानंतर त्याने विचार केला की हा हॉरिझॉन्टल डायरेक्शननं का गेला नाही, डाऊनवर्ड डायरेक्शननंच का आला.
याच्याबद्दल आपल्याला केपलर्सनं सांगितलेलं आहे. ओके, याबद्दल एक फोर्स आपल्याला दिला आहे, त्याचंच नाव केपलर्सनं नंतर पुढे दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेलं नाव आहे. जसं आता याला ब्लॅकबोर्ड म्हणतात. ब्लॅकबोर्ड एखादा कुठला फोर्स असतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात किंवा सर्क्युलर फोर्स वगैरे वगैरे तुम्हाला कन्सेप्ट आहे समोरच. अशा प्रकारचं आपण नाव देतो. एखादी वस्तू आहे याला मार्करचा पेनच म्हणतात. का म्हणतात? आपण दिलेलं नाव आहे. मला सुधीर पाटील म्हणतात, याला काय, हे आपल्याला दिलेलं नाव असते. मग हे नाव आपल्याला केपलरनं दिलं. याला कुठलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला केपलरनं दिलेलं नाव आहे, दॅट्स ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला या चॅप्टर मधून समजून घ्यायचा आहे. या चॅप्टर मधला ग्रॅव्हिटेशनल संबंधी जेवढे तुम्हाला कन्सेप्ट येतील ते कन्सेप्ट टोटली क्लिअर करण्याचा मी प्रयत्नच करतोय. घाबरायचं कारण नाही. प्रत्येक स्टुडंटनं, आता मला माहित आहे की 10वीचं लोड प्रत्येक स्टुडंटच्या डोक्यावर असतं, पण हे लोड थोडंसं बाजूला ठेवून आपल्याला ग्रॅव्हिटेशन हा कन्सेप्ट एक फिजिकल कन्सेप्ट म्हणजे फिजिक्सच्या संदर्भातील असणारा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपल्याला टोटली समजून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला या चॅप्टर मध्ये दिलं आहे, तुम्हाला हे कव्हर झालंय. दोन्ही ग्रॅव्हिटेशन आणि ग्रॅव्हिटी याच्यामधला डिफरन्स टोटली कळलेला आहे. आता आपल्याला वळायचं आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन सर्वात आधी आपण बघू. सर्क्युलर मोशन मध्ये काय होते बघा. सर्क्युलर मोशन मध्ये समजा आपण एखादा स्टोन घेतला आणि एखादा स्टोन आपण काय करतो, एखाद्या स्ट्रिंगला एखाद्या धाग्याला बांधला आणि तो धागा आपण काय करतोय, असा धरून काय होतो, गोल 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 फिरवतोय. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे, म्हणजे असणारा जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट काय करतोय आपण, गोल गोल गोल. सपोज तुम्ही इथे उभे आहात आणि उभे असल्यामुळे हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट स्ट्रिंगला बांधून आहे आणि तुम्ही अशा प्रकारचे गोल. एखादा ऑब्जेक्ट जर असा सर्क्युलर डायरेक्शन मध्ये फिरत असेल, जर असा ऑब्जेक्ट एखादा ऑब्जेक्ट जर असा सर्क्युलर डायरेक्शन मध्ये फिरत असेल तर त्या ठिकाणी जो फोर्स असतो त्याला म्हणतात सर्क्युलर फोर्स. त्याला कोणता फोर्स म्हणतात? सर्क्युलर फोर्स. जर पण या सर्क्युलर फोर्सच्या नंतर आणखी एक कन्सेप्ट आहे आपल्याला, ज्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ज्याला काय म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणतात? तर सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे, व्हेन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन ए सर्क्युलर मॅनर, व्हेन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन ए सर्क्युलर मॅनर अँड त्याचा फोर्स, त्याचा लागणारा फोर्स हा कुठे असेल? सेंटर ऑफ दी, टुवर्ड्स दी सेंटर, towards the center of the circle, towards the center of the circle. When an object moving around the circle, when an object moving around a circle and its force directed towards the center of the circle, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ओके, त्याला काय म्हणतात? सेंट्रिपिटल फोर्स. मग आता तुम्हाला सर्क्युलर मोशन कळलं, सेंट्रिपिटल फोर्स म्हटलं, आणि आपले जेवढेही प्लॅनेट आहे हे प्लॅनेट या सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स चा अवलंब करून अवतीभोवती सूर्याच्या फिरत असतात. आपल्याला ते बघायचं आहे. आता यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट तुमच्यासाठी जो असतो तो या चॅप्टर मधला तो आहे केपलर्स लॉ. तुम्हाला एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, या केपलर्स लॉ मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. केपलर्स लॉ मध्ये देण्याच्या आधी आपल्याला एक नाव चांगलं परिचित आहे, ते म्हणजे गॅलिलिओ. ओके, या गॅलिलिओनं काय केलं, आपल्याला दुर्बिणीला शोध लावून दिला. आणि या दुर्बिणीच्या शोधाच्या नंतरच त्याच्या आधी पण जेवढेही ऑब्झर्वेशन्स व्हायचे, जेवढेही युनिव्हर्स मधले ऑब्झर्वेशन आपण केले, चंद्र, सूर्य, ताऱ्यांचे, स्टार्सचे वगैरे वगैरे, हे सर्व ऑब्झर्वेशन नेकेड आईजने केली. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, नेकेड आईजने केलेले आहे बिफोर दी गॅलिलिओस. बट आफ्टर दी गॅलिलिओस, जेव्हा गॅलिलिओनं आपल्याला काय दिलं, दुर्बीण दिली, आणि त्यानंतर खूप सारं ऑब्झर्वेशन या अवकाशावर, या ब्रह्मांडाबद्दल, या युनिव्हर्सबद्दल आपण केलेला आहे. आणि हाच डाटा नंतर वान्स केपलर याने काय केला, स्टडी केला. या वान्स केपलर, त्याचं स्पेलिंग जरी जे पासून चालू झालं तरी त्याला म्हणताना वान्स अशा प्रकारचंच उच्चारण करायचं आता म्हणतात. ओके, त्याला म्हटल्यामुळे त्याचा स्पेलिंग बद्दल जायचं नाही. जशा प्रकारे आपण अमोइबा म्हणतो किंवा अमिबा म्हणतो, अमिबाचं स्पेलिंग लक्षात ठेवायसाठी आपण अमोइबा म्हणू शकतो, कारण जेणेकरून आपल्याला तो लक्षात राहील. म्हणून आपण भारतीय लोक त्याला जॉन्स केपलर अशा प्रकारे ओळखतो. ओके, मग या जॉन्स केपलरनं आपल्याकडे केपलरचे 3 लॉ, प्रत्येकाला माहित आहे केपलरनं किती लॉ दिले, 3 लॉ दिले. पण त्याच्याही आधी आपल्याला केपलरनं दिलेले लॉ समजून घेण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे, इलिप्स. काय शिकायचं आहे, इलिप्स. मग इलिप्स शिकण्यासाठी आपल्याला इलिप्स माहित आहे. इलिप्स म्हणजे होते अंडाकृती. इलिप्स म्हणजे काय होते, अंडाकृती. आणि या अंडाकृती मध्ये आपल्याला माहित आहे की 2 काय असतात, महत्त्वाचे बिंदू असतात. या इलिप्स मध्ये 2 महत्त्वाचे बिंदू असतात आणि या बिंदूला काय म्हणतात, फोकस असे म्हणतात. दॅट्स ए F1 आणि F2. याला काय म्हणतात, फोकस. आणि या फोकसचंच अनेक वचन, या फोकसचंच
प्लुरल फॉर्म काय असते? फोकाय. काय असते? फोकाय. त्याचाच प्लुरल फॉर्म काय आपल्याकडे? फोकाय. फोकाय कळले आपल्याला, फोकाय कळला, पण आपल्याला बघायचं आहे की हा इलिप्स ओरिजिनली आला कुठून? तर आपल्याला माहित आहे एखादा कोन असतो आणि हा कोन जेव्हा आपण इन्क्लाइन्ड प्लेन ने आपण काय करू? कट करू, त्यावेळेस हा जो कर्व सरफेस आहे याच्यामधला आतमधला जो कर्व सरफेस आहे, या कर्व सरफेसला आपण काय म्हणतो? प्लेन इलिप्स असे म्हणत असतो. आणि या इलिप्सला आपल्याला माहित आहे दोन फोकाय असतात. ओके, याला दोन फोकाय असतात. एक जर असतात त्याला आपलं काय म्हटलं असतं? फोकस म्हटलं असतं. पण याचा अनेक वचन आपण काय वापरतो? फोकाय असं वापरतो. आपल्याला डेफिनेशन सुद्धा पुस्तकामध्ये दिलेली आहे. ॲन इलिप्स इज ए कर्व. इलिप्स काय? एक प्रकारचा कर्व आहे. ॲन इलिप्स इज ए कर्व obtained from by cutting the cone with the inclined plane. एखाद्या इन्क्लाइन्ड प्लेनने जेव्हा आपण काय करतो? हा कोन कट करतो, त्यानंतर आपल्याला काय मिळतो? अशा प्रकारचा एक इलिप्स मिळत असतो. आणि हीच इलिप्टिकल ऑर्बिट आपल्याला कशामध्ये असतो? आपल्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपली यूज केल्या जात असते. आपण समजून की हा एखादा वन ऑफ दी फोकाय. आपल्याला तशाच प्रकारचा केपलरचा फर्स्ट लॉ आहे. केपलरने आपल्याला तशाच प्रकारचा एक फर्स्ट लॉ दिलेला आहे. केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो? केपलरचा फर्स्ट लॉ आपल्याला सांगतो द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स. एखाद्या प्लॅनेटची ऑर्बिट, हा समजा सन आहे, आपण विचार करू हा सन आहे आणि या सनची द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट, आणि हा समजून घेऊ एक ऑर्बिट आहे. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स. आणि ही काय म्हणते? इलिप्स आहे. हे आपल्याला समजून घे एखादा प्लॅनेट आहे. आपण सपोज ही काय आपली अर्थ आहे. अँड ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स. म्हणजे त्यांना एकच सांगे, सिंपल लॉ आहे आपला, फर्स्ट लॉ दिला केपलरनं. फक्त कुठल्याही ग्रहाची ऑर्बिट ही कशी असते? इलिप्टिकल असते. हा पहिला लॉ केपलरनं आपल्याला दिलाय. अँड द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स. तो कसा म्हणते? इलिप्स विथ दी सन. विथ दी काय? सन ऑफ वन ऑफ दी फोकाय. विथ दी सन ॲट वन ऑफ दी फोकाय. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स with the sun at one of the foci. अशा प्रकारचा आपल्याला केपलरनं फर्स्ट लॉ दिलाय. आता दुसऱ्या लॉ मध्ये केपलर काय सांगतो आपल्याला? पहिला लॉ तुमच्या डोक्यामध्ये घुसला बिलकुल. काय सांगितलं ना केपलरनं पहिल्या लॉ मध्ये सांगितलं की कुठलाही ग्रह हा सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असतो ॲट वन ऑफ दी फोकाय. ओके, ॲट वन ऑफ दी फोकाय. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स. या ऑर्बिट कशी असते प्लॅनेटची? इज ॲन इलिप्स विथ दी सन. इज ॲन इलिप्स विथ दी सन ॲट वन ऑफ दी फोकाय. अशा प्रकारचा केपलरचा पहिला लॉ आहे. दुसऱ्या लॉ मध्ये केपलर आपल्याला काय सांगतोय बघा. एक मी डायग्राम काढतो छोटीशी. दुसऱ्या लॉ मध्ये केपलर आपल्याला सांगतोय की आपली एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे. ओके, विथ वन ऑफ दी फोकाय दॅट इज सन. इथे एका फोकसवर सन आहे आपला, जो ज्याला आपण सूर्य म्हणू. हा सन इट इज डिनोटेड बाय दी एस. त्यांना आपण एस ने डिनोट केला. आणि त्यावेळेस आपल्या बुक मध्ये एक डायग्राम दिली आहे आपल्याला बघा. अशा प्रकारची डायग्राम आपली बुक मधली. अशी आपल्याला बुक मध्ये एक डायग्राम दिली आहे आणि ही इलिप्टिकल ऑर्बिट आपल्याला दिलेली आहे. ओके, याला नाव दिलेलं आपल्याला बी. मी घेतोय तसंच नाव ए, नंतर हा डी, हा सी, हा डी आणि ई आणि हा एफ. ओके, अशा प्रकारची आपली एक डायग्राम दिली आहे बुक मध्ये आपल्याला. आपला लॉ सांगतो द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, ही जी लाईन तुम्हाला दिसते, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, ही जी लाईन आहे, ही लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स म्हणजे काय होते? स्वीप्स म्हणजे काय? पूर्ण आपल्या कव्हर करते. स्वीप्स म्हणजे काय होते? कव्हर करते. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे सारख्या वेळेमध्ये सारखा एरिया हा प्लॅनेट काय करत असतो? कव्हर करत असतो. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे, समजा आपण जर विचार केला एस ए बी, आपण जर विचार केला एरिया एस ए बी इज इक्वल टू
आपला एरिया काय आहे SCD, एरिया SCD अशा प्रकारचा आपला एरिया येणार आहे. आपण जर विचार केला समजा एखाद्या एरियाचा, समजा आपण विचार करू ASB चा, आपण मधामध्ये S घेऊ, समजा मधामध्ये घेऊ ASB चा एरिया जर आपण विचार केला, एरिया ऑफ ASB इज इक्वल टू द एरिया ऑफ CSD, एरिया ऑफ CSD अशा प्रकारचा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कुठलाही प्लॅनेट हा समजा एका पोझिशनला A पोझिशनला आहे, आता हा प्लॅनेट कुठे गेला B पोझिशनला गेला. समजून घेऊ आपण हा प्लॅनेट B पोझिशनला, समजा हा 500 स्क्वेअर किलोमीटरचा 500 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे. समजा हा 500 स्क्वेअर मीटरचा एरिया समजा एका सेकंदामध्ये हा जर कव्हर करत असेल तर तेवढाच एरिया, हा सुद्धा एरिया 500 स्क्वेअर सेंटीमीटरचा एरिया आपल्याला एका सेकंदामध्ये हा कोण करणार आहे, कव्हर प्लॅनेट करणार आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं आहे, आपला लॉ सांगते द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सारख्या वेळेमध्ये सारखं एरिया आपला कव्हर कोण करते, प्लॅनेट कव्हर करत असते. हा आपल्याला दिलेला केप्लरचा सेकंड लॉ आहे. ओके, केप्लरचा सेकंड लॉ. केप्लरचा पहिला लॉ मध्ये आपण बघितलं होतं प्लॅनेट काय म्हणते, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट काय कशी असते, इलिप्टिकल असते. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज an ellipse with the sun at one of the foci. कुठल्याही एका फोकायवर याची ऑर्बिट कशी असते, सन सोबत इलिप्टिकल असते. हा केप्लरचा पहिला लॉ होता. केप्लरच्या दुसऱ्या लॉ मध्ये आपण पाहिलं की केप्लरचा दुसरा लॉ आपल्याला सांगते की कुठलाही प्लॅनेट हा द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, ही जी लाईन जॉइनिंग करणारी आहे, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तो सारख्या वेळेमध्ये सारखं अंतर कव्हर करत असतो. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आहे, ही जी लाईन जॉइन करत असते, ही जी लाईन जॉइनिंग आहे प्लॅनेट अँड द सन, याला एक स्पेशल नाव आहे, त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर हे लक्षात ठेवायचं. ही जी लाईन जॉइन करणारी आहे, या लाईन जॉइनला प्लॅनेट आणि सनला जी लाईन जॉइन करते त्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. ओके, अशा प्रकारचा केप्लरचा सेकंड लॉ आपल्याला सांगतो द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सारख्या वेळेमध्ये तो सारखा एरिया कव्हर करत असतो. ओके, आणि केप्लरचा थर्ड आणि लास्ट लॉ आपल्याला माहिती आहे, केप्लरने 3 लॉ दिले आपल्याला. केप्लरचा पहिला लॉ आपण पाहिला, केप्लरचा दुसरा लॉ आणि केप्लरचा स्क्वेअर ऑफ द पिरियड. The square of the period of revolution is directly proportional to the mean distance of the planet. Directly proportional to the mean distance of a planet from the sun. सन पासून प्लॅनेटचं जे अंतर असेल ते अंतर कसं असणार आपलं r असणार आहे. ओके, तो अंतर कसं असणार आहे, r असणार आहे. बघा आपल्याला परत सांगतोय की आपल्याला केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ द पिरियड of revolution is directly proportional to the cube of the mean distance. Is directly proportional to the cube of the mean distance. अशा प्रकारचा केप्लरचा तिसरा लॉ आपल्याला सांगतो. म्हणजे जेवढं अंतर तो कापणार आहे, पिरियड जेवढा वेळ लागणार आहे तेवढाचा क्यूब आपल्याला त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल, जेवढं वेळ असेल, जेवढा अंतर असेल तेवढ्याच प्रकारचा आपल्याला काय लागेल, वेळ सुद्धा लागणार आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे जेवढा फिरायला वेळ लागेल, the square of its period, त्याचा square, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance from the sun, to the cube of the mean distance of the sun. म्हणजे हा जो क्यूब आहे त्याच्याला काय आहे, mean distance आहे आपल्याला दिला आहे. अशा प्रकारचा केप्लरचा काय सांगतो आपला थर्ड लॉ सांगत असतो. आपण याला अशाही प्रकारे लिहू शकतो, टी स्क्वेअर, याला म्हणतात टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के असा केप्लरचा तिसरा लॉ आपल्याला दिला आहे. के फॉर कॉन्स्टंट, याला काय म्हणतात, कॉन्स्टंट असे म्हणतात. असे केप्लरचे 3 लॉ आपण आज कव्हर केलेले आहेत. पहिला लॉ सांगितला आपण की कुठल्याही प्लॅनेटची जी ऑर्बिट असते ती कशी असते, इलिप्टिकल असते. आणि दुसऱ्या प्रकारचा लॉ सांगितला की इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया तो काय करत असतो, कव्हर करत असतो. याला एरिया लॉ अशा प्रकारचं आपण संबोधतो. हे झाला केप्लरचा सेकंड लॉ. आणि केप्लरचा थर्ड लॉ, टी स्क्वेअर ऑफ दी इट्स पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मीन डिस्टन्स ऑफ दी
प्लॅनेट फ्रॉम दी सन. अशा प्रकारचा आपला तिसरा लॉ दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब. हा तिसरा लॉ आपण पाहिला, त्याचाच आपण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के या मॅनरने सुद्धा लिहू शकतो. हिअर के इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. अशा प्रकारे आपण आज केपलरचे 3 लॉ, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय ते बघितलं आपण, ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे बघितलं, दोघांमधला फरक बघितला होता. ग्रॅव्हिटेशन म्हणजे परत तुम्हाला एकदा सांगितलं, द अट्रॅक्शन बिटवीन दी एनी टू ऑब्जेक्ट्स इन दी युनिवर्स, दॅट्स कॉल्ड ए ग्रॅव्हिटेशन. अँड ग्रॅव्हिटी कशाला म्हणतात, द अट्रॅक्शन बिटवीन दी ऑब्जेक्ट्स अँड दी अर्थ कॉल्ड दी ग्रॅव्हिटी. अशा प्रकारचा आपण डिफरन्स सुद्धा बघितलाय. याच्यानंतरचा पुढचा लेक्चर तुम्हाला लवकरच मिळून जाईल. तर सध्या आपण ग्रॅव्हिटेशन मधला पहिला लेक्चर बघितला. सेकंड लेक्चरसाठी मी तुम्हाला उद्या भेटणार आहे. ओके.